बीड प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला आज व्हीसीच्या माध्यमातून बीड जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्याची शक्यता. कराडच्या पोलीस कस्टडीच्या संदर्भात सुनावणी होण्याचा अंदाज. परळीमध्ये अनेकदा पोलिसांकडून वाल्मिक कराडला सौम्यपणाची वागणूक दिली जाते. अंजली दमानी यांचा आरोप. 3 जुलैच्या एफआयआर मध्ये नाव असूनही चार्जशीटमधून नाव वगळलं असल्याची दमानी यांची माहिती. संतोष देशमुखांचा मारेकरी विष्णू चाटे सारख्या गुन्हेगाराला जेलचा चॉईस का आहे? चाटेने बीडच्या ऐवजी लातूरच्या कारागृहाची मागणी का केली? दमानी यांचा सवाल. धनंजय देशमुखांनी घेतली सीआयडी अधिकाऱ्यांची भेट. खंडणीच्या प्रकरणी नवं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याच्या नंतर घेतली भेट. मुख्यमंत्र्यांनी या टोळीचा सुपडा साफ करावा. धनंजय मुंडेंच्या टोळीचा नायनाट होणं गरजेचं आहे. वाल्मिक कराड गँगचा व्हिडिओ समोर आल्याच्या नंतर जरांगे यांची प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरण. पोलीस अधिकारी राजेश पाटील याला तात्काळ अटक करून आरोपी करा. आरपीआयच्या सचिन खरात यांची मागणी. आका विष्णू चाटे सुदर्शन घुले खरे आरोपी असून सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या एपीआय पाटीलला सह आरोपी करा. सुरेश धसांची मागणी. आवादा कंपनीच्या शिंदेंना मारहाण करत पाथर्डीला नेलं त्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे. सुरेश धस यांचा आरोप. 22 ऑक्टोबरला परळीमध्ये महादेव मुंडेंची हत्या. या प्रकरणामधल्या आरोपींना अद्यापही अटक नाही. आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा सुद्धा सुरेश धस यांचा आरोप. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलेले आरोप महादेव मुंडेंचे मेहुणे सतीश फड यांनी फेटाळले. या प्रकरणांमध्ये पोलीस तपासामध्ये काहीही निष्पन्न झालं नाही, त्यामुळे आम्ही कोर्टामध्ये गेलेलो आहोत. सतीश फड यांची प्रतिक्रिया. सैफ अली खानवरच्या हल्ल्याच्या प्रकरणामध्ये सैफच्या घराच्या झाडाझडतीमध्ये आरोपी शहाजाद याची टोपी पोलिसांना सापडली. ही टोपी विश्लेषणासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आली आहे. सैफ अली खानच्या प्रकरणामधील तपास अधिकारी बदलले. अधिकारी बदलण्याचं कारण गुलदस्त्यात. आतापर्यंत पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड करत होते तपास. सैफवरच्या हल्ल्याच्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपीला सैफच्या घरापासून सुमारे 500 मीटर अंतरावरती नेलं. भारती व्हिला नावाच्या इमारतीमध्ये नेऊन केला तपास. कुर्ला बेस्ट अपघाताला बस चालकच जबाबदार. बेस्टच्या अंतर्गत चौकशी अहवालामधून निष्कर्ष. बेस्ट प्रशासनाने मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना केला होता अहवाल सादर. अपघातामध्ये झाला होता 9 जणांचा मृत्यू. टोरेस गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेनं 9 परदेशी आरोपींच्या विरोधामध्ये ब्लू कॉर्नर नोटीस बजावली आहे. मुख्य आरोपीने 200 कोटी रुपये परदेशामध्ये पाठवल्याचा संशय. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना दिलासा. ईडीची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या जामिनाला ईडीनं दिलं होतं आव्हान. ठाण्यामध्ये डम्पिंग ग्राउंडवरून आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक. टेंडर काढा पण कचरा टाकणार कुठे हे सुद्धा सांगा. आव्हाडांचा महानगरपालिकेला सवाल. लाडकी बहीण योजनेसाठी तरतूद करणार. अर्थसंकल्पामध्ये आर्थिक स्रोत वाढवण्यावरती भर. योजनेमुळे महिलांचा आर्थिक आधार मजबूत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. एसटीच्या कंत्राटी बस निविदा रद्द. नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. बहुचर्चित 1310 गाड्या भाडेतत्वावरती घेण्याच्या निविदा प्रक्रियेमधल्या घोटाळ्याची फडणवीसांकडून गंभीर दखल. दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या आर्थिक परिषदेमध्ये महाराष्ट्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा. आज ऑटोमोबाईल क्षेत्राशी निगडीत मोठे करार होतील. दावोसमध्ये 6,25,457 कोटींचे सामंजस्य करार. नागपूर गडचिरोलीसाठी जेएसडब्ल्यूशी 3 लाख कोटींचा करार. 92,235 रोजगारांची निर्मिती. उद्धव ठाकरे आणि शरद पवार लवकरच केंद्रामध्ये भाजपसोबत जातील. बच्चू कडूंचा खळबळजनक दावा. शिंदे आणि अजित पवारांची गरज भाजपसाठी संपली आहे. नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू कधीही साथ सोडण्याची शक्यता. कडूंचं वक्तव्य. बच्चू कडू यांनी केलेले गौप्यस्फोट हे हास्यास्पद. त्यांचं नावच कडू असल्यामुळे ते गोड कधी बोलणार. आशिष शेलारांची टीका. येत्या 25 जानेवारीला महाराष्ट्र काँग्रेसची निदर्शनं होणार. भाजप आणि निवडणूक आयोगाला घेरणार. नाना पटोले यांची घोषणा. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी महेंद्र थोरवे यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. सहपालकमंत्रीपद नको, पालकमंत्रीपदच पाहिजे. थोरवेंची मागणी तर शिंदेंचा निर्णय मान्य असेल. गोगावलेंची प्रतिक्रिया.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.